आज आपण पाहतोय सुरतची स्पेशल डिश ईदडा किंवा सफेद ढोकळा। तर हा ढोकळा बनवण्यासाठी आपण 3 वाटी तांदूळ सकाळी 6 वाजता भिजाय घातलं होतं आणि त्यानंतर आपण 2 वाजता हे वाटून घेतलेलं आहे। आणि तांदूळ वाटण्याच्या अगोदर अर्धा तास 1 वाटी उडदाची डाळ भिजत घालायची आहे, म्हणजे सोबत वाटून घ्यायचे। आणि वाटून घेतल्यानंतर आपण इथं थंडीचे दिवस असल्यामुळे 22 तास हे पीठ फर्मेंट करून घेतलेलं आहे। याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये ढोकळा, डोसा किंवा इडली सुद्धा छान प्रकारे बनवू शकता। त्याचा मसाला बनवून घेऊया। 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे, अर्धा इंच अद्रकचा तुकडा असं उबडधुबड वाटून घ्यायचं आहे। इथं आपण 3 वाटी बॅटर घेतलेला आहे। तर 2 चमचे तेल या तडका पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे। हे जे वाटण आहे ते थोडंसं परतून घ्यायचं आहे। कच्चं टाकल्यानंतर चव व्यवस्थित ह्या ढोकळ्याची लागत नाही। तर तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर हे वाटण परतून घेतल्यानंतर हे थंड करून घेतले, त्यामध्ये 1 पळी दही टाकून परत त्यात मिक्स करून आता हे जे बॅटर आपण काढून घेतलेलं आहे ढोकळा बनवण्यासाठी त्यामध्ये हे ॲड करून घ्यायचं आहे आणि परत ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हा ढोकळा इतका चवीला भन्नाट असा होतो, तुम्ही हा मुलांना डब्याला किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता। हे बॅटर तयार झाल्यानंतर एका भांड्यात पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये एखादा स्टँड ठेवायचं ज्यामध्ये ढोकळा टाकायचा आहे। त्याच्यामध्ये थोडं तेल लावून घ्यायचं आहे। इथं 3 चिमूट खाण्याचा सोडा टाकून मिक्स करून घेतले। परत त्या टीनमध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि हे 15 मिनिटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिट झालेले आहेत। इतका परफेक्ट आणि मस्त हा ढोकळा तयार होतो। चेक करायचा आहे, चाकू जे आहे ती व्यवस्थित निघलेला आहे। ह्याच भांड्यामध्ये आपण हा ढोकळा कट करून घेणार आहोत। याच्यावरती साखरेचं पाणी न टाकता फक्त आपण मोहरीचा तडका देऊन कढीपत्ता वगैरे टाकून याच्यावरती गरमागरम तडका टाकून घ्यायचा आहे। तर इथं तडका बनवण्यासाठी 1 पळी तेल टाकून घेतले, अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतलाय। हा तडका हा ढोकळ्यावर टाकून घेऊया। अतिशय जाळीदार आणि हलका, चवीला तितकाच खमंग हा ढोकळा तयार होतो। तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। तर एक ढोकळ्याचा पीस मी तुम्हाला काढून दाखवते। तर अतिशय मस्त असा हा ढोकळा तयार होतो आणि जाळी इतकी सुरेख आलेली आहे। तर जर का तुम्हाला वाटलंच तर पाव चमचा बरोबर, त्यापेक्षा जास्त न टाकता सोडा टाकून घ्या। जाळी खूप सुरेख येते। मला जास्तीचा सोडा आवडत नाही म्हणून मी इथं 3 ते 4 चिमूट सोडा टाकलेला आहे। तर बघू शकता जाळी एकदम परफेक्ट आलेली आहे आणि चवीला सुद्धा तितकाच भन्नाट झालाय। बऱ्याच वेळा आपण जेव्हा इडलीचं बॅटर बनवतो तेव्हा इडली केली तर सांबार बनवावं लागतं आणि ढोकळा केला तर त्यासाठी चटणी बनवावं लागते। तर हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा। अगदी भन्नाट अशी होते आणि याच्यासोबत तुम्ही काही नाही बनवलं तरीही चालतं। पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।